नमस्कार मित्रांनो. अपनी जॉब पक्की या आपल्या YouTube चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मी प्रीतम सर तुमच्यासाठी घेऊन आलोय उच्च दर्जाचा कम्प्युटर कोर्स. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. का बरं? कारण प्रकरण 1 संगणकाची ओळख या पहिल्या भागाला तुम्ही खूप चांगला प्रतिसाद दिला. अनेक विद्यार्थ्यांनी या व्हिडिओला सबस्क्राईब केले, लाईक, कमेंट आणि शेअर करून आपला पाठिंबा दिला. तुमच्या या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे मला अजून चांगले कंटेंट देण्याची प्रेरणा मिळाली. मित्रांनो, आपला उद्देश फक्त माहिती देणे नाही, तर तुमची सरकारी नोकरी मिळवण्याची तयारी मजबूत करणे हा आहे. त्यामुळे हा संपूर्ण कॉम्प्युटर अवेअरनेस कोर्स मी येत्या 10 एप्रिल पर्यंत पूर्ण करणार आहोत. जेणेकरून कमी वेळेत तुम्हाला पूर्ण आणि दर्जेदार तयारी करता येईल. तर मित्रांनो, चला सुरू करूया. प्रकरण 2 संगणकाचे प्रकार, इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस. मित्रांनो, हा संपूर्ण कोर्स या खालील स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, चला सुरू करूया. प्रकरण 2 संगणकाचे प्रकार आणि इनपुट आउटपुट डिव्हाइसेस. तर मित्रांनो, आपला चॅप्टर 2 संगणकाचे प्रकार या विषयावर खालील प्रश्न क्रमांक 1 आहे. संगणकाचे किती मुख्य प्रकार आहेत? वापरानुसार संगणकाचे किती प्रकार आहेत? तर यामध्ये मी 4 ऑप्शन दिले आहे आणि जो बरोबर दिला आहे त्याच्याबरोबर एक्सप्लेनेशन दिले आहे आणि जो रॉंग आहे त्याच्याबद्दल पण मी एक्सप्लेनेशन दिले आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन बी 3. किती प्रकार आहेत? 3. आणि ते कोणते? एनालॉग, डिजिटल, हायब्रिड हे संगणकाचे 3 वापरानुसार मुख्य प्रकार आहेत. आणि यामध्ये ऑप्शन 1 आहे 2. ते काय आहे? चुकीचे. नाही. 4 नाही आणि 5 पण नाही. तर किती मुख्य प्रकार आहे? 3. तर चला प्रश्न क्रमांक 2. एनालॉग संगणक कोणत्या डेटावर काम करतो? जो एनालॉग कॉम्प्युटर हा कोणत्या डेटावर काम करतो? तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? आन्सर बी. सतत बदलणाऱ्या कंटिन्युअस मूल्यांवर. ठीक आहे. तर काय एनालॉग संगणक हा कशावर? कंटिन्युअस फिजिकल व्हॅल्यूज ज्या चेंज होतात त्याच्यावर काय करतो हा काम करतो. तर चुकीचे आन्सर काय? ऑप्शन ए अंकीय म्हणजे डिजिट्स. नाही, हे चुकीचे. डिजिटल संगणकीयचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर सी बायनरी कोड. नाही, हे बायनरी डिजिटलचे संगणकाचे काय आहे? वैशिष्ट्य आहे. आणि टेक्स्टवर ते काय? टेक्स्ट प्रोसेसिंग हे काय असते? वेगळं असते. तर मित्रांनो, चला क्वेश्चन नंबर 3 स्टार्ट करूया. मित्रांनो, जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच सबस्क्राईब करा आणि पार्ट 1 मी कंप्लीट केलाय तो पण व्हिडिओ पाहून घ्या. तो पण इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या 2026 मधल्या सगळ्या एक्झामसाठी. तर मित्रांनो, चला क्वेश्चन नंबर 3 डिजिटल संगणक कोणत्या स्वरूपात डेटा प्रक्रिया करतो? तर कोणत्या स्वरूपात करतो डिजिटल कॉम्प्युटर? 0 आणि 1 त्याला काय म्हणतात? ऑप्शन बी बायनरी. बायनरी काय म्हणतात? बायनरी. 0 आणि 1 काय आहे? बायनरी आहे. तर चुकीचा आन्सर काय आहे? ऑप्शन ए एनालॉग सिग्नल नाही. एनालॉग सिग्नल कशावर करतात? एनालॉग कॉम्प्युटरवर करतात. सी ध्वनी लहरी हे काय आहे? एनालॉगचीच आहे. आणि चुंबकीय तरंग हे काय? चुंबकीय तरंग काय? स्टोरेज मध्ये यूज होत आहेत. तर याचा करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी 0 आणि 1. क्वेश्चन नंबर 4 हायब्रिड संगणक. हायब्रिड कम्प्युटर म्हणजे काय? तर काय? याचं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सी. हे कसं असते? दोन्ही मिळून असते. एनालॉग प्लस डिजिटल दोन्ही मिळून काय असते? हायब्रिड. तर करेक्ट आन्सर ऑप्शन सी. फक्त एनालॉग ऑप्शन 1 नाही. फक्त एनालॉग नाही. फक्त डिजिटल नाही. आणि मिनी प्लस मायक्रो हे पण नाही. ठीक आहे मित्रांनो, तर चला क्वेश्चन नंबर 5. आकारानुसार सर्वात मोठा व जलद संगणक कोणता? तर कोणता? कोणता असतो मोठा? ऑप्शन सी सुपर कम्प्युटर जो आपला कोणता आहे? परम. आणि हा कोणी डेव्हलप केला आहे? सीडॅक पुणेनी. ठीक आहे मित्रांनो, तर चला लक्षात ठेवा. आणि ऑप्शन ए काय आहे? मिनी कम्प्युटर नाही. हे काय? मिनी माध्यमचा आहे. मायक्रो कम्प्युटर हा सगळ्यात सगळ्यात लहान आहे मायक्रो कम्प्युटर. आणि मेन फ्रेम हा कशा आहे? मोठा असतो. पण सुपर पेक्षा काय असतो? लहान असतो. तर चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 6. सुपर कम्प्युटरचे भारतीय उदाहरण कोणते? म्हणजेच भारताने सुपर कम्प्युटर कोणता तयार केला होता आणि कोणी केला होता? तर कोणी केला होता? ऑप्शन बी सीडॅक पुणेने. त्याचं नाव काय आहे? परम. हे लक्षात ठेवा. बरोबर. ठीक आहे. ऑप्शन बी परम हा सीडॅकने बनवलेला आहे. ठीक आहे. चुकीचं काय? आयबीएम नाही, हा आयबीएम कंपनीचा आहे. एनॅक हा काय आहे? ऑप्शन सी हा पहिला संगणक होता. मी पार्ट 1 मध्ये सांगितलंय. तुम्ही पार्ट 1 नसेल बघितलं तर पार्ट 1 बघून घ्या. आणि युनिवॅक हा काय? अमेरिकन कम्प्युटर होता. पार्ट 1 मध्ये मी तुम्हाला सांगितलंय. तर क्वेश्चन नंबर 7.
मेन फ्रेम कम्प्युटर कुठे वापरला जातो? कुठे वापरला जातो मेन फ्रेम कम्प्युटर? ऑप्शन डी, बँका आणि मोठ्या संस्थांमध्ये वापरला जातो. जसं की विमा कंपनी, सरकारी विभागात, आपलं जसं की SBI, बँक ऑफ इंडियामध्ये कोणता कम्प्युटर वापरला जातो? मेन फ्रेम कम्प्युटर वापरला जातो. ऑप्शन ए काय आहे? घरी नाही. घरी कोणता वापरला जातो? मायक्रो कम्प्युटर, जे आपले लॅपटॉप, पीसी काय घरी वापरतो आपण. शाळेत कोणता वापरला जातो? पीसी आणि मायक्रो वापरतात. आणि छोट्या दुकानात कोणता आपण? पॉइंट ऑफ सेल, POS म्हणजे पॉइंट ऑफ सेल आणि मायक्रो कम्प्युटर. तर चला बघूया क्वेश्चन नंबर 8. मायक्रो कम्प्युटरला दुसऱ्या नावाने काय म्हणतात? तर याचं करेक्ट आन्सर काय मित्रांनो? ऑप्शन बी, पर्सनल कम्प्युटर सुद्धा म्हणतात. कशाला? मायक्रो कम्प्युटरला. आणि ऑप्शन ए काय आहे? लॅपटॉप चुकीचे आहे. लॅपटॉप ही काय आहे? मायक्रोचे एक उदाहरण आहे. ठीक आहे. आणि सर्व्हर हा वेगळा प्रकार असतो. ठीक आहे मॅम. वेगळा म्हणजे कसं, जे आपण आपण जो यूज करतो तो डेटा कशावर अपलोड केला असतो? सर्व्हरवर. आणि टॅबलेट हे काय आहे? पोर्टेबल डिव्हाइस आहे. ठीक आहे मित्रांनो, जे महाज्योती आपल्याला प्रोव्हाइड करत असतात टॅबलेट, ते काय पोर्टेबल डिव्हाइस आहे. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? बी, पर्सनल कम्प्युटर. तर क्वेश्चन नंबर 9. लॅपटॉप हा कोणत्या प्रकारचा संगणक आहे? तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, पोर्टेबल मायक्रो कम्प्युटर आहे. कोण? लॅपटॉप. कशावर चालतो? बॅटरीवर चालतो. तर मित्रांनो, ऑप्शन ए, मेन फ्रेम. मेन फ्रेम हा खूप मोठा आहे. मी आधीच सांगितलंय पार्ट 1 मध्ये पण याच्याबद्दल थोडी माहिती. हा कुठे वापरतो? बँका, विमा कंपन्या इथे वापरत असतो. मिनी काय आहे? हा खूप छोटा असतो. आणि ऑप्शन सी, सुपर. सुपर कम्प्युटर कशासाठी वापरला जातो? वेदर फोरकास्टिंग साठी. पार्ट 1 मध्ये पण सांगितलंय. तुम्ही पार्ट 1 नसेल बघितलं जरूर बघून घ्या. तो खूप इम्पॉर्टंट आहे पार्ट 1. तर चला क्वेश्चन नंबर 10. खालीलपैकी कोणते इनपुट डिव्हाइस आहे? कोणते इनपुट डिव्हाइस आहे? तर करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सी, कीबोर्ड. कीबोर्ड काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे. दोन आहे, इनपुट डिव्हाइस असतं आणि आउटपुट डिव्हाइस. तर मॉनिटर काय आहे? आउटपुट डिव्हाइस. का बरं? कारण मॉनिटर मध्ये काय होतं? डिस्प्ले होते, आउटपुट मिळतो म्हणून ते आउटपुट डिव्हाइस. प्रिंटर मध्ये काय मिळतं आपल्याला? आउटपुट मिळतो म्हणून ते काय आहे? आउटपुट डिव्हाइस. आणि स्पीकर मध्ये पण आपल्याला साऊंडच्या फॉर्म मध्ये आउटपुट मिळतं म्हणून ते आउटपुट डिव्हाइस आहे. आणि माऊस काय आहे? माऊस इनपुट डिव्हाइस आहे. ठीक आहे, समोर येणार तुम्हाला. तर क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर काय? ऑप्शन सी, कीबोर्ड. त्यानंतर मित्रांनो, माऊस हे कोणत्या प्रकारची डिव्हाइस आहे? कोणत्या प्रकारची डिव्हाइस आहे माऊस? ऑप्शन बी, इनपुट. माऊस पॉइंटिंग इनपुट डिव्हाइसेस. कर्सर नियंत्रण. हे जे मी असं इकडे तिकडे करत याला काय म्हणतात? कर्सर. तर हे काय आहे? माऊस हे कोणत्या प्रकारची डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइसेस. आउटपुट आहे का? नाही. आउटपुट डिव्हाइस कोणते आहे? मॉनिटर, प्रिंटर. हे काय आहे? आउटपुट डिव्हाइसेस आहे. स्टोरेज नाही. माऊस काय स्टोरेज आहे का? नाही आहे. प्रोसेसिंग आहे का? नाही आहे. तर चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर नेक्स्ट 12. स्कॅनरचा उपयोग काय आहे? कशासाठी आपण स्कॅनरचा उपयोग करतो? कशासाठी करतो? कागदावरील माहिती डिजिटल करणे. बरोबर. स्कॅनर कागदावरील माहिती काय करतो? डिजिटल फॉर्म मध्ये क्रिएट करतो. बरोबर. जसं आपण एखादी इमेज आहे, एखादा पेज आहे, त्याचा फोटो काढतो. त्याला कशा फॉर्म मध्ये म्हणतो? डिजिटल फॉर्म मध्ये काय करतो आपण? तयार करतो. ठीक आहे मित्रांनो. तर करेक्ट आन्सर बी. ऑप्शन एक आहे प्रिंट काढणे. नाही. प्रिंट कोण काढतो? प्रिंटर काढत असतो. आणि तो कोणता डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस आहे. आवाज ऐकणे. नाही. आवाज कोण? मायक्रोफोन ऐकतो. कोण ऐकतो? मायक्रोफोन. आणि इंटरनेट जोडणे. नाही. इंटरनेट मॉडेम आणि राउटर जोडतो. जे पण आपल्या लायब्ररीमध्ये मॉडेम असतात. ठीक आहे. ते त्याला काय म्हणतात? राउटर किंवा मॉडेम. तर चला क्वेश्चन नंबर 13. बारकोड रीडर हे कोणते डिव्हाइस आहे? बारकोड रीडर माहिती आहे तुम्हाला आपल्याला? जे आपण मॉलमध्ये वगैरे जातो. ठीक आहे. स्कॅन वगैरे करतो. काय? बारकोड रीडर. तिथे पण असतात. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन बी, इनपुट डिव्हाइस आहे. बारकोड रीडर काय करतो? इनपुट घेतो आणि काय देतो? आउटपुट देतो. बरोबर. डिस्प्ले फॉर्म मध्ये. म्हणून काय होतं? बारकोड काय? माहिती वाचतो आणि आपल्याला सांगतो. म्हणून ते कोणतं डिव्हाइस आहे? इनपुट डिव्हाइस आहे बारकोड. ठीक आहे. त्यानंतर आउटपुट डिव्हाइस आहे का? नाही. चुकीचे. बोथ नाही. नन नाही. म्हणून करेक्ट आहे. बारकोड रीडर काय? माहिती घेतो म्हणून ते इनपुट डिव्हाइस. ऑप्शन नंबर क्वेश्चन नंबर 14. लाईट पेन कशासाठी वापरले जाते? कशासाठी वापरले जाते? ऑप्शन बी, स्क्रीनवर थेट इनपुट देण्यासाठी. बरोबर. लाईट पेन
आपले टच स्क्रीन हे काय आहे इनपुट डिव्हाइस बरोबर. स्क्रीनवर काय आपण राईट करतो. ठीक आहे. त्याच्यामध्ये करेक्ट आन्सर ऑप्शन बी. ऑप्शन ए लिहिण्यावर कागदावर लिहिण्यासाठी करतो का? नाही. प्रिंट साठी करतो का? नाही. प्रिंट साठी प्रिंटर यूज करतो. स्टोरेज साठी स्टोरेज डिव्हाइस आहे आणि स्टोरेजचे 2-3 प्रकार आहे. कोणते? रॅम, रोम काय असतं आपण या फॉर्म मध्ये आपण स्टोअर करतो. ठीक आहे. तर चला क्वेश्चन नंबर 15. मित्रांनो, जर तुम्ही पार्ट 1 नसेल पाहिला तर पार्ट 1 मध्ये तुम्ही अवश्य पहा आणि आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी हा कोर्स फक्त 10 एप्रिल पर्यंत कंप्लीट करणार आहोत. कंप्लीट त्यानंतर मी जो नेक्स्ट कोर्स तुम्हाला लॉन्च करणार आहोत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि पार्ट 1 लगेच पाहून घ्या. तर मित्रांनो, क्वेश्चन नंबर 15. मॉनिटर हे कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? कोणत्या प्रकारचे डिव्हाइस आहे? ऑप्शन बी आउटपुट. का बरं? कारण ते काय करतात? आपल्याला रिझल्ट देतात. बरोबर? आउटपुट देतात. मॉनिटर डिस्प्ले होतात आपल्याला. जसे हे आपण बघत आहे काय डिस्प्ले आउटपुट मिळत आहे. म्हणून हे कोणतं डिव्हाइस आहे? आउटपुट डिव्हाइस. तर करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी. इनपुट डिव्हाइस आहे का? नाही आहे. मॉनिटर इनपुट नाही आहे. स्टोरेज आहे का? नाही. प्रोसेसिंग आहे का? नाही. प्रोसेसिंग काय असते? सीपीयू सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय करत असते? प्रोसेसिंग करत असते. चला क्वेश्चन नंबर 16. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर प्रिंटरचे प्रकार आहे. त्यामध्ये कोणता आहे? नॉन इम्पॅक्ट, इम्पॅक्ट, लेझर, इंजेक्ट हे काय प्रिंटरचे प्रकार आहेत. बट त्यामध्ये डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारचे प्रिंटर आहे? इम्पॅक्ट प्रिंटर. त्यामध्ये काय असते? पिन रिबन वर काय करते? ते आघात करते, आपटतात. म्हणून ते कोणतं प्रिंटर आहे? इम्पॅक्ट प्रिंटर. तर ऑप्शन एक आहे नॉन इम्पॅक्ट. नाही. नॉन इम्पॅक्ट म्हणजे कोणते असते? इंजेक्ट आणि लेझर प्रिंटर. त्यामध्ये इम्पॅक्ट होते का? आदत का त्या इंक नाही. त्यामुळे नॉन इम्पॅक्ट. ऑप्शन सी लेझर. नाही. लेझर हे वेगळे नॉन इम्पॅक्ट काय प्रिंटर आहे पण बट ते डॉट मॅट्रिक्स प्रिंटर नाही आहे. आणि इंजेक्ट इंजेक्ट काय नॉन इम्पॅक्ट आहे पण डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे का? नाही आहे. तर क्वेश्चन नंबर 17. चला मित्रांनो, मी यानंतर तुम्हाला AI वर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वर पण तुम्हाला एक व्हिडिओ घेणार आहे. तो अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. का बरं? कारण तो MPSC, राज्यसेवा, मुंबई हायकोर्ट, नगर परिषद, जिल्हा परिषद मध्ये कम्प्युटरचे प्रश्न येतात आणि कम्प्युटरच हा तुमचा गेम चेंजर असतो. कम्प्युटर मध्ये जर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले तर तुमची पोस्ट फिक्स म्हणजे फिक्सच राहणार. तर चला मित्रांनो, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 17. लेझर प्रिंटर कोणत्या तंत्रज्ञानावर काम करते? तर याचं आन्सर काय आहे मित्रांनो? ऑप्शन बी लेझर बीम आणि टोनर या तंत्रज्ञानावर कोणतं काम करते? लेझर प्रिंटर. का बरं? कारण यामध्ये लेझर बीम आणि टोनरचा काय करतो? वापर करतो. तर ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. ऑप्शन ए शाई. शाई इंक. इंक कोणत्या प्रिंटर मध्ये टाईप मध्ये? इंजेक्ट मध्ये वापरतो. पिन्स. ऑप्शन सी पिन्स कशामध्ये? डॉट मॅट्रिक्स. आणि बबल्स. बबल्स कशामध्ये? बबल्स इंजेक्ट प्रिंटिंग मध्ये यूज करतो. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 18. स्पीकर हे कोणते डिव्हाइस आहे? कोणते डिव्हाइस आहे? स्पीकर काय मिळते आपल्याला? स्पीकर मधून आवाज येतोय आणि तो काय असतो? एक आउटपुट असतो. म्हणून ते कोणतं आहे? ऑप्शन बी आउटपुट डिव्हाइस आहे. इनपुट आहे का? नाही. बोथ पण नाही आणि नन पण नाही. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 19. जॉयस्टिक हे कशासाठी वापरले जाते? तुम्हाला माहिती आहे जॉयस्टिक कशासाठी वापरला जातो? गेमिंग साठी. ते असं एक डिव्हाइस असतं, 360 डिग्री काय होतात? मूव्ह होतात. बरोबर? आणि जॉयस्टिक काय आहे? इनपुट डिव्हाइस आहे आणि ते फ्लाइट सिम्युलेशन साठी पण यूज केला जातो. लक्षात ठेवा मित्रांनो, हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हा पेपर मध्ये नक्की येतो. तर ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन काय? प्रिंट. प्रिंट साठी काय वापरतो आपण? प्रिंटर. आणि ते पण एक काय? आउटपुट डिव्हाइस आहे. स्टोरेज साठी वेगळे डिव्हाइस असते आणि इंटरनेट साठी आपण राउटर आणि मॉडेम यूज करतो. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 20. टच स्क्रीन हे कोणते डिव्हाइस आहे? कोणते डिव्हाइस आहे टच स्क्रीन? कोणते डिव्हाइस आहे? इनपुट आणि आउटपुट दोन्ही पण आहे. ठीक आहे. का बरं? कारण यामध्ये दिसते पण आणि स्पर्शाने इनपुट पण देता येतो. ठीक आहे मित्रांनो. आणि फक्त इनपुट आहे का? नाही. आउटपुट नाही. कोणी आहे? दोन्ही आहे. क्वेश्चन नंबर 21. प्लॉटर हे कशासाठी वापरले जातात? कशासाठी वापरले जातात प्लॉटर? मेन तर प्लॉटर हे आउटपुट डिव्हाइस आहे हे लक्षात ठेवा आणि ते मोठे आलेख आणि नकाशे प्रिंट करण्यासाठी वापरतात.
जातात. ठीक आहे. जसे मोठे मोठे इंजिनिअर ड्रॉइंग किंवा मॅप्स वगैरे असेल त्यासाठी काय वापरतो आपण प्लॉटर यूज करतो. ऑडिओ ऑप्शन ए आउटपुट ऑडिओ आउटपुटसाठी नाही, ऑडिओ आउटपुटसाठी स्पीकर वापरतो. स्कॅनिंगसाठी स्कॅनर वापरतो ऑप्शन सी आणि डी नेटवर्कसाठी नेटवर्क राउटर यूज करतो. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर 22 OCR म्हणजे काय? OCR म्हणजे काय? ऑप्शन बी ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन. इम्पॉर्टंट आहे, एक्झाम मध्ये येतं मित्रांनो. ठीक आहे. तर आणि हे ऑप्शन आउट कंट्रोल रीडर आहे का? नाही. ऑनलाईन कम्प्युटर रीड करतात का? नाही. ऑप्टिकल कोड रेकॉर्ड? नाही. ठीक आहे मित्रांनो. क्वेश्चन नंबर 23 इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा क्वेश्चन विचारतो ओमेरचा पूर्ण अर्थ काय? काय आहे? O फॉर ऑप्टिकल, M फॉर मार्क आणि R फॉर रिकग्निशन. ठीक आहे मित्रांनो. आणि याचा ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. हे मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर MICR तंत्रज्ञान कुठे वापरतात? कुठे वापरतात ते? बँकांमध्ये जो चेक असतो ना, चेकवर लाईन्स असतात व्हर्टिकल. ठीक आहे. त्याच्यामध्ये त्याला काय म्हणतात? आणि त्याचा फुल फॉर्म काय असतो? मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन. ते बँकांमध्ये चेकसाठी वापरला जातो. ठीक आहे मित्रांनो, त्याला स्कॅन करतात. ठीक आहे. तर कुठे वापरला जातो MICR तंत्रज्ञान? बँकांमध्ये, ना की रुग्णालयात, ना परीक्षा शाळेत, ना की दुकानात. ठीक आहे मित्रांनो. शाळेत काय वापरतात? OMR वापरतात. लक्षात ठेवा. दुकानात बारकोड वापरला जातो आणि रुग्णालयात हायब्रिड कम्प्युटर वापरला जातो. मित्रांनो, क्वेश्चन नंबर 25 वेबकॅम हे कोणते डिव्हाइस आहे? कोणते डिव्हाइस आहे? इनपुट का बरं? कारण त्याच्यात व्हिडिओ आणि इमेज काय? संगणक आपण काय करतो? स्टोअर करण्यासाठी नेतो. इनपुट तर ते म्हणून काय आहे? इनपुट आहे. आउटपुट आहे का? नाही. स्टोरेज आणि बोथ पण नाही. ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 26 मायक्रोफोन हे कोणते डिव्हाइस आहे? कोणते डिव्हाइस आहे मायक्रोफोन? का बरं? कारण ते इनपुट घेतात. आवाज संगणकात इनपुट करते. म्हणून ते ऑप्शन बी इनपुट डिव्हाइस आहे. क्वेश्चन नंबर 27 हेडफोन हे कोणते डिव्हाइस आहे? का बरं? हेडफोन मधून आपल्याला ऐकायला येतात, म्हणजे ऑडिओ आपल्या कानापर्यंत येतात, म्हणजे आउटपुट मिळते, म्हणून ते आउटपुट डिव्हाइस. क्वेश्चन नंबर 28 ट्रॅक बॉल हे कशाशी संबंधित आहे? कशाशी संबंधित आहे? माऊस सारखे पॉइंटिंग काय ते इनपुट डिव्हाइस आहे. काय? ट्रॅक बॉल. म्हणून ते ऑप्शन बी इज दी करेक्ट आन्सर. ए प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे. स्टोरेज ते वेगळं असते आणि आउटपुट डिव्हाइस ट्रॅक बॉल आउटपुट आहे का? नाही. काय आहे ट्रॅक बॉल? इनपुट डिव्हाइस आहे. क्वेश्चन नंबर 29 मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लगेच मी 1 ते 2 दिवसात पार्ट 3 पण चॅप्टर 3 पण आणणार आहोत. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑल करून ठेवा. क्वेश्चन नंबर 29 इंजेक्ट प्रिंटर कसे काम करते? कसे काम करते? ऑप्शन सी शाईचे थेंब फवारून लिंक ड्रॉप करतात इंजेक्ट प्रिंटर. ठीक आहे. आणि शाईचे थेंब कसले? सूक्ष्म आणि मग ते काय कागदावर इंजेक्ट होतात आणि आपल्याला प्रिंट काय होते? क्रिएट होते. ठीक आहे मित्रांनो. पिन्स वापरून काय होते? डॉट मॅट्रिक्स म्हणजे लेझर वापरून लेझर बीम प्रिंटर होतात आणि टोनर पावडर वापरून टोनर लेझर प्रिंटर यूज करतात. मित्रांनो, आजचा शेवटचा प्रश्न, या चॅप्टरचा शेवटचा अतिशय महत्वाचा प्रश्न. कीबोर्ड मध्ये किती फंक्शन कीज असतात? किती असतात? 12 फंक्शन. ऑप्शन बी स्टँडर्ड कीबोर्ड मध्ये F1 to F12 अशा 12 फंक्शन कीज असतात. ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो, हा आपला पार्ट 2 मधील चॅप्टर 2 संगणकाचे प्रकार इनपुट डिव्हाइस यामधले एवढेच प्रश्न करा. एवढेच प्रश्न तुम्हाला येणाऱ्या सगळ्या एक्झाम मध्ये उपयोगी पडणार आहे. याशिवाय कोणताही अतिरिक्त प्रश्न येणार नाही. तुम्हाला तुमचे मार्क्स मिळतील, म्हणजे 100% मिळतील. तर मित्रांनो, कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मध्ये ऑल करून ठेवा. चला मित्रांनो, धन्यवाद.